नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट दिली. गोंडगाव येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. ऑगस्ट 2023 मध्ये येथे एका 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना घडून सुमारे 3 वर्षे पूर्ण झाली असली तरी अद्याप पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात असूनही निकाल का लागत नाही असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. लहान मुलींनी आणि महिलांनी न्याय देता येत नसल्याने राजकारणात येऊन कुठेतरी चुकलो किंवा फसलो असे भावनिक उद्गार त्यांनी पीडित कुटुंबाशी बोलताना काढले. 3 वर्ष होऊन गेले तरी तो न्याय मिळत नाही. कसं जगावं जगामध्ये. आता एक बघताय आम्हाला दिसताय असं, पण मनामध्ये काय आमच्या ते आम्हाला दिसत नाही ना. अशा घटना जर घडताय तर कशा लहानच्या मोठ्या करतील मुली, कसं काय राहतील, कसं सुरक्षित कसं काय राहतील हे समजत पाहिजे ना. म्हणतात सर्व लहानाचे मोठे करावं आणि असं जर पालन करतील तर कसं जगावं आम्ही. 3 वर्षापासून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये तर कसं करावं आम्ही आणि कसं जगावं. म्हणत होतोय सर्व फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर 3 वर्ष होऊन गेले तरी अजून तो न्याय मिळत नाहीये. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कसं लवकर न्याय मिळायला पाहिजे होता ना. जसे तसं 12 महिने 6 महिने पण 3 वर्ष जर होऊन गेले तरी न्याय मिळत नाही. सरकार काय करत ह्या अशा घटना जर जगामध्ये घडत कसं काय राहतील मुलीं, कसं काय स्त्रिया कसं काय राहणार जगामध्ये. आम्ही आले की शेतात जातो तसं करतो आणि काही जर घरात केलं तर काय करायचं आम्ही आता. आणि तिथे जर तुम्ही जागा बघशाल तर तिथे सुद्धा मानाला अटक येऊ शकते अशी जागा आहे आमची घराची. ते पाऊस पडत होता, पाणी गळत होतं, तिथे राहत होते. आम्ही सगळं संसार तिथे करत होते. पण असं एक कृत्य केल्याने काय मिळत आहे. तो माणूस बिचारा अपंग असून बोलत नाहीये. याच्यामुळे त्याने संधी घेतली ना गरीबाची. याच्याकडून काय होणार आहे बा असं त्याने हेच पाहिलं. ह्याच्याकडे फक्त वहिनीला फक्त 1 रुपयानी घराच्या बाहेर यानं पाहिलेलं नाहीये म्हणून तो त्याने संधी घेतली. आणि तो मुलगा फक्त छोटासा मोठा आता झालेला आहे. तो मुलगा फक्त पुढे गेला, ती मागे राहून गेली म्हणून त्यांनी संधी सापडली. आणि आमचं त्याला तिथे काहीच नव्हतं त्याचं घरामध्ये भांडण येणं काहीच नाही. पण त्यांनी कृत्य कसं केलं ते देवाला माहिती. कशावरनं त्यांनी असं केलंय. बलात्कार हा दिली पाहिजे त्याला. भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. जसं आता फाशी जर चौकामध्ये देशाल तेव्हा लोकांना कळेल की असं कृत्य केल्याने काय घडत कसं पद्धती मिळते. तेव्हा लोक सुधारतील. तोपर्यंत सुधारणार नाही. आणि भर चौकामध्ये देशाल तर ती पद्धत बंद होईल, हे तर होणारच नाही. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.